व्यासपीठावर आपल्या सगळ्यांना प्रेरणा देण्यासाठी हिवरे बाजार येथून माननीय श्री पोपटरावजी पवार आले आहेत. कदाचित पोपटरावजी आपण विसरूनही गेला असाल की केशवस्मृतीचा एक चमू आपल्याकडे 15 वर्षापूर्वी आला होता आणि खूप सारी प्रेरणा घेऊन इथे काम सुरू झालं. आपण जे आज काही अनेक ठिकाणी काम बघितलं त्यात आपल्यासारख्या स्वतःला गाडून घेणाऱ्या माणसांचे जिते जागते आयकॉन आम्ही बघितल्यामुळे कदाचित प्रेरणांवर काही काजळी आली तरी तुमच्यासारख्या माणसांना बघून निरंतर काम करत राहावं असं वाटतं. त्याही वेळा वाटत होतं आणि आपल्या सगळ्यांना मला सांगायला आवडेल की आजही आपल्याला वाटतं. नुकतेच एक खूप मोठी कॉन्फरन्स ते अटेंड करून आले. त्यांच्या बोलण्या ती आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स आहे पाणी या विषयातली. एका छोट्या गावातला एक माणूस पाणी या विषयासाठी स्वतःला झोकून देतो. त्याचा भाग तर सुजलाम सुफलाम करतो, पण या देशासाठीचे प्रश्न शेतीचे, मातीचे, पाण्याचे घेऊन एका अर्थाने हा प्रकाश हातात घेऊन निघाले आहेत. आपल्याकडेही जे आले आहेत ते केवळ आज या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून आले नसून त्यांच्या आजच्याही मार्गदर्शनानंतर एक निरंतर साखळी आधी आमच्या सूत्रसंचालकांनी सांगितलं तसं केशवस्मृतीबरोबर करून जळगाव जिल्ह्यातही जिथे जिथे कुठे आजही पाण्याचे प्रश्न आहेत किंवा पिकामुळे जमीन खारावते या सगळ्या विषयातल्या आपल्या अनुभवाचा मार्गदर्शनाचा उपयोग आम्ही करून घेणार आहोत. माननीय अनुराधाताई भोसले या कोल्हापूरच्या आहेत. साहजिकच माझ्या सासूरवाडीच्या असल्यामुळे मला जरा जास्तच प्रेम आणि सन्मान त्यांच्याबद्दल आहे. त्यांच्याही कामाची माहिती आपण करून घेणार आहोत. दुसरं म्हणजे की एका अर्थाने सीड टू प्लेट, बियापासून जमिनीपर्यंत जाणारे, बियांपासून प्लेटपर्यंत प्रवास करणारे आणि लोकांच्या जीवनात आर्थिक समृद्धी आणणारे दिंडोरी तालुक्यातले, नाशिक जिल्ह्यातले श्री विलासजी शिंदे आज या सगळ्यांबरोबर आम्हाला दिवसभर राहायचा योग आला. त्यामुळे यांचा परिचय करून दिला असला तरी यांना सन्मानपूर्वक मानवंदना दिल्याशिवाय मला पुढे काही सांगणं शक्य झालं नाही. आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे, कदाचित द्विरुक्ती होईल, मात्र काही पाहुण्यांसाठी सुद्धा केशवस्मृती सेवा समूह डॉक्टर अविनाश आचार्य यांनी पहिल्यांदा जळगाव जनता बँक सुरू केली 1979 साली आणि 90 सालानंतर केशवस्मृती प्रतिष्ठान, विवेकानंद प्रतिष्ठान अशा अन्य अनेक प्रकल्पांची साखळी सुरू झाली. ती आजही चालू आहे. 4 प्रामुख्याने व्हर्टिकल्समधून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक आणि आरोग्य अशा 4 व्हर्टिकल्समधून ही कामं चालतात. 14पेक्षा अधिक प्रकल्प चालतात. 9पेक्षा अधिक रजिस्टर्ड संस्था आहेत. 10,000पेक्षा रोजचे जास्त लाभार्थी आहेत. 165पेक्षा अधिक सेवाभावी संचालक आहे आणि 1150पेक्षा अधिक आमचे कर्मचारी आहेत. मला असं वाटतं की एका छोट्या जळगावसारख्या टियर 3 सिटीमध्ये ज्या व्हॉल्यूमचं हे NGOचं काम उभं राहिलेलं आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून प्रेरणा घेऊन आचार्यदादांनी सुरू केलं आणि जे जे कोणी आले, जुळले, ज्यांना कोणाला समाजासाठी काम करायचं आहे, त्यांच्याजवळ काही कल्पना आहेत, त्यांना घेऊन हे काम सुरू झालं. ते म्हणतात ना, हम निकले थे कारवा बनता गया, लोक जुडते गए. खरंच आज हा कारवा जे झालेला आहे, मला असं वाटतं की लोक याला जुळले आणि एका अर्थाने ही सामाजिक चळवळ म्हणून रूपांतरित झाली. या आचार्यदादांना या निमित्ताने आपण सगळेजण आठवण करूया. आचार्यदादांची आठवण झाली तर एक गोष्ट सांगतो आचार्यदादांनी सांगितलेली आणि पुढचं बोलतो. एकदा आचार्यदादांशी गप्पा मारत असताना आपल्या शाळेला अनुदान घ्यायचं की नाही घ्यायचं असा काही प्रश्न आला. खरं तर आम्ही आधी ठरवलं होतं की शाळेला अनुदान घ्यायचं नाही, पण एक 92-93 साली अशी परिस्थिती आली की अनुदान घेतल्याशिवाय शाळेचा गाडा ओढणं कठीण झालं आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं की शाळेला काही भागाला तरी, एखाद्या विभागाला तरी सरकारी अनुदान घ्यायचं. त्यावेळेला मी दादांना म्हटलं की तुमचं अनुदान घ्यायला का विरोध आहे?
तर ते सहजासहजी पटकन काही तिखट बोलत नसत, एखादी गोष्ट सांगत असत. आणि त्यांनी एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट अशी होती की एक खूप मोठा गुरु होता आणि त्याच्याकडे अनेक शिष्य वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या शिकायला येत असत. एकदा एक शिष्य चांगल्या पद्धतीने ट्रेंड झाला आणि आता तो त्याच्या गावाकडे जायला निघाला. संध्याकाळ होऊन गेली होती. त्या शिष्याला दरवाजापर्यंत सोडायला येतानाच अंधार झालेला असल्यामुळे गुरुजींनी त्याच्या हातात दिवा दिला. म्हटलं, मी तुझ्याबरोबर चालत येतो, या दिव्याने तुला रस्ता दिसेल. आणि त्यांच्या आश्रमाच्या बाहेर आले आणि अजून 100 पावलं चालले आणि त्या शिष्याच्या हातातला दिवा काढून घेतला. म्हणला, आता तू तुझा पुढे जा. शिष्याला गुरुच्या या कृतीचं आश्चर्य वाटलं की दिवा आता तुम्ही काढून घेतला, अंधार झालेला आहे, बिना दिव्याने मी कसा जाऊ. ते म्हणला, असा लोकांचा उसना दिवा, उसना उजेड तुला आयुष्यभर पुरणार नाही. चंद्राचा प्रकाश आहे, बारकाईने बघितलं तर तुला तुझा रस्ता दिसेल, सापडला नाही तर उजाडल्यावर जा, पण दुसऱ्याचा दिवा, दुसऱ्याचा प्रकाश, दुसऱ्याची मदत तुझ्या कामात येणार नाही. मला आज सांगायला आनंद होतो आहे की केशव स्मृती प्रतिष्ठानमध्ये त्याच्या अर्थव्यवस्थेमधला 97.5% हिस्सा समाजातून येतो, समाजातल्या देणग्यांमधून येतो, तो सरकारकडून येत नाही. या सरकारबद्दलचा राग असं नाही, पण एक विशिष्ट पद्धतीची कल्पना या पाठीमागे आहे की ज्या गोष्टी अंतर्मनात हाताशी धरून तुम्ही पुढे चालायचं ठरवलं आहे, त्यात जर या संस्था समाजाने ओन केल्या नाही, समाजाने त्यात खिशाला चाट मारून पैसे टाकले नाहीत, तर त्या हळूहळू व्यक्तिकेंद्रीय होतील आणि काही कारणानंतर राजकारणाचे अड्डे होतील. अशा प्रकारची एक भूमिका दादांची होती आणि आज 30 वर्षानंतर ती भूमिका खूपच दूरदर्शी होती, असं अनेक अन्य संस्थांकडे बघितल्यानंतर आम्हाला देखील जाणवतं. दुसरं एक मला असं वाटतं की हे जसे निघाले लोक हातात दिवे घेऊन, चंद्राच्या प्रकाशात आणि दिवे ठेवून दिले, असे खूप लोक आहेत. या मी आत्ता सांगितलं त्याप्रमाणे केशव स्मृतीला जुळलेल्या लोकांमधली कमिटमेंट तुम्हाला बघायची असेल तर एक 2-3 उदाहरणं सांगतो. आपली बलवंत पतसंस्था आहे. तुम्हाला माहिती आहे की पतसंस्थांची खूप पडझड झाली, दिवाळखोरी झाली, पण आपली पतसंस्था 2000 पासून आज तागायत तशीच्या तशी उभी आहे. तिथेही 2 पिढ्या होऊन गेल्या. राधेश्यामजी बजाज आपल्यामध्ये आहे की नाही मला माहिती नाही, इथं असतील तर जागेवर उभे राहा. हे आता या बलवंत पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत, मागे उभे आहेत. तोंडाच्या कर्करोगाने मागच्या 5 वर्षापासून ग्रस्त आहेत. लिक्विड डाएटवर असतात, पण बलवंतमध्ये रोज 4 तास, स्वतःचा उद्योग पण आहे, कुटुंब आहे, सर्व आहे, पण बलवंतमध्ये 4 तास देऊन बलवंतचं नीट चाललं नसेल तर त्यांना झोप लागत नाही. मला असं वाटतं की हे डेडिकेशन जोपर्यंत आमच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे, आमच्या कुठल्याच प्रकल्पाला अडचण नाही. नंदू अडवाणी पण मला आता येताना दिसले. पोपटराव, कोरोनाच्या काळामध्ये जेव्हा आमच्या त्या स्मशानामध्ये प्रेतांना पण वेटिंग सुरू झालं, आतमध्ये नातेवाईक त्याचा अंत्यसंस्कारासाठी येईनात, सगळे ओटे भरलेले, प्रेत वेटिंगमध्ये उभे. आम्हाला एक देणगीदार भेटला आणि त्याने सांगितलं की मी तुम्हाला गॅसची शवदाहिनी ताबडतोब उभारून देतो. नंदू अडवाणी पुढे आले, त्यांनी लक्ष घातलं, करोना काळामध्ये ती गॅसदाहिनी उभारली आणि तिथे अनेक अंत्यसंस्कार होऊ शकले. नंतरच्या काळात आता कमी होत आहेत, पण रिसेंटली मागच्या आठवड्यात त्यांची आई वारली आणि त्यांनी गॅसदाहिनीमध्येच अंत्यसंस्कार करून पर्यावरणपूरक परत मेसेज देण्याचा प्रयत्न केला. मला असं वाटतं की हे ईश्वरी काम आहे असं आपण जे म्हणतो ते खरंच आहे की कोणाला ना कोणाला या सगळ्या याच्यामध्ये काम करायची इच्छा होते आणि तो माणूस या सगळ्याच्या पाठीमागे उभा राहतो, ओन करतो. आणि त्या ओन करण्यामधूनच ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या उभं राहताना दिसतात. आम्ही अंध, अपंग, मतिमंद, गतिमंद, बँक, शाळा, क्षुधाशांती असं करता करता आम्हाला लक्षात आलं की अपंग असणं खूप
वाईट आहे, यात अडचणच नाही. फिजिकली चॅलेंज असणं वाईटच आहे. पण या देशातला बेरोजगारीचा प्रश्न संपवायचा असेल तर सुदृढ तरुणांसाठी पण केशवस्मृतीने काम केलं पाहिजे. हा देश शेतीप्रधान असेल तर शेतीप्रधानतेसाठी काम केलं पाहिजे. पाण्याचे प्रश्न असतील तर त्यासाठी सुद्धा आपण काम केलं पाहिजे. आणि अशा रीतीने समग्र ग्रामीण विकास, शेती, माती, पाणी असा विषय घेऊन मागच्या 3 वर्षापासून आपण काम करतो आहे. आपण काम करतो आहे म्हणजे काय, की कोणीतरी त्या विषयातला एक तज्ज्ञ माणूस लागतो. मी म्हटलं त्याप्रमाणे हे ईश्वरी कार्य आहे. अनिल भोकरेंच्या निवृत्तीच्या कार्यक्रमाला मला इथं त्यांच्या शेजारी बसायला मिळालं. तिथंच मी ऑडियन्सला घोषित केलं की हे आता निवृत्त झाल्यानंतर उद्यापासून केशवस्मृतीचे उपाध्यक्ष असतील आणि पुढचं सर्व जीवन शेती, माती, पाणी, फलोद्यान हा जो त्यांचा विषय अभ्यासाचा तो घेऊन ते समाजात केशवस्मृतीबरोबर काम करतील. आज दुग्धसंपदा योजना असेल, पाणलोट क्षेत्रातलं काम असेल. मित्रांनो, खूप काम झालं आहे, पण ते काम आता या ठिकाणी मी सांगणं फार जास्त संयुक्तिक नाही. एक नक्की सांगितलं पाहिजे की सगळं अपंगांचं काम, शाळेचं काम, बँकेचं काम करता करता आपण या शेती, माती, पाणी, कृषी या विषयात जाण्यासाठी या सगळ्या मंडळींची मदत घेणार आहोत. आतापर्यंत आपण जसा समतोल प्रकल्प उभारला, दिलासाच्या निमित्ताने हे काम सुरू केलं, या सगळ्या मंडळींचा या विषयात खूप अधिकार आहे. अनुराधाताई विशेषतः ज्यांच्यासाठी काम करतात, वीटभट्ट्यांवरची मुलं, बालमजुरी, बालकामगार, शोषित मुलींच्यासाठीचं काम, या विषयामध्ये आत्ता आमच्याकडे काम नाही. अनुराधाताईच्या मार्गदर्शनाखाली आगामी काळामध्ये आम्ही हे सगळं काम करणार आहोत. या आमच्या 165 संचालकांच्या प्रेरणा आज दिवसभरात आपण जे जे काही भेटले त्यांच्याबरोबर त्यांच्या निमित्ताने आपण घेतलेल्याच आहेत. शेवटची एक गोष्ट नक्की सांगतो की हा सेवेचा वसा आणि वारसा या कार्यकर्त्यांमध्ये, ते कोणी नेहमी संघ विचारातून आलेले संघाचेच कार्यकर्ते आहेत असं नाही. ज्यांना ज्यांना कोणाला असं वाटलं की आपण या सामाजिक सेवेत भाग घेतला पाहिजे, ती ही मंडळी आहेत. आणि ही मंडळी जे जे काही त्यांना डिलिव्हर करता येईल सेवेसाठी ते निरंतर करत असतात. आश्रय नावाच्या आमच्या प्रकल्पांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे ही सगळी तनमनधनपूर्वक माणसं काम करतात. जिथं जिथं कुठे आत्ता राहुल पवार असतील, प्रवीणजी देशमुख असतील, कोणाकोणाची नावं घेणार. नेहमी एक गोष्ट सांगून संपवतो की महाभारतातला एक दानी शूर कर्ण जसा होता, तो व्यक्तिगत जसा दानी होता, येणाऱ्या माणसांचे प्रश्न सोडवायचे. मला असं वाटतं की आमची हे 165 संचालक आणि 1100पेक्षा अधिक कर्मचारी या कर्णाच्या मनोभूमिकेत वावरत असतात. हा कर्ण जेव्हा कुठेतरी युद्धात ज्याला बाण लागून अर्धमृत अवस्थेत होता, तेव्हाही त्याच्याकडे इंद्र याचक बनून आला आणि त्या इंद्राने सांगितलं की माझ्यासाठी तू काही देऊ शकशील का. त्याला परीक्षा पाहिजे होती त्या कर्णाची. आणि कर्णाने सांगितलं की मी तर मरणार आहे, पण माझा एक दात सोन्याचा आहे, तेवढा तू उपटून काढून घे, तुझ्या तो कामात येईल. मला असं वाटतं की इंद्राने त्यावेळेला या सृष्टीला सांगितलं की कर्ण तर कदाचित उद्या इथं नसेल, पण असा स्वतःचा मरतानाही सोन्याचा दात, आपल्या जीवनात आनंदी जगत असताना, सुखाचा घास घेत असताना कोणाच्या तरी घासाची काळजी करणार, कोणाच्या तरी घरात लग्न आहे, त्या लग्नाला 2 पैसे कमी पडत आहेत त्याच्यासाठी बँक काळजी करणार, बलवंत काळजी करणार, मुलांची पिढी उभी करण्यासाठी शाळा चालवणार, मतिमंद प्रौढांसाठी आश्रयाचं काम करणार. मला असं वाटतं अशा विविध प्रकारच्या कामांमधून पुढे जात असताना अनिल भोकरेंच्या नेतृत्वाखाली आज ही त्या क्षेत्रातली माणसं आपण इथं आणलेली आहेत. यांचे प्रेरणादायी भाषण ऐकत असताना पुढील काळातसुद्धा यांच्यापासून प्रेरणा घेऊन आपले प्रकल्प आपण करूया आणि त्यासाठी आपण सगळे त्यांना वाऊच करूया की हो, आम्हाला तुमच्याकडनं जळगाव जिल्ह्याच्या विकासामध्ये भर घालण्यासाठी आमची सगळे केशवस्मृती सेवा समूह तुमच्याकडून प्रेरणा आणि मार्गदर्शन घेण्यासाठी एका अर्थाने कटिबद्ध आहे. धन्यवाद.